नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या स्मार्ट नर्सिंग नोट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत GNM फर्स्ट इयरमधील कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टमधला डिफरन्स बिटवीन आरोग्य शिक्षण आणि आरोग्य प्रचार याचा डिफरन्स बिटवीन. मागील व्हिडिओमध्ये आपण दोन डिफरन्स बिटवीन पाहिले आहेत, स्टरलायझेशन आणि डिसइन्फेक्शन, दूषित पाण्यामुळे होणारा आजार व दूषित हवेमुळे होणारा आजार. तर आज आपण पाहणार आहोत आरोग्य शिक्षण व आरोग्य प्रचार. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आरोग्य शिक्षण हे ज्ञान, कौशल्य आणि वर्तन बदलण्यावर लक्ष केंद्रित करते. म्हणजे आरोग्य शिक्षणामुळे आपले ज्ञान आणि कौशल्य बदलण्यात आपल्याला मदत होते. तर आरोग्य प्रचारामुळे आरोग्य प्रचार समुदायाला आरोग्यदायी निवडण्यास आणि त्याचे आरोग्य सुधारण्यास सक्षम बनवण्यावर भर देते. तर आरोग्य प्रचारामुळे जे काही समुदाय आहे म्हणजे समाज आहे त्यांच्या आरोग्य सुधारण्यास आणि त्यांना सक्षम बनवण्यास मदत होते. नेक्स्ट, लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती देणे, जागरूकता वाढवणे आणि आरोग्यदायी पर्याय निवडण्यास मदत करते. तर आरोग्य शिक्षणामुळे लोकांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळते, त्यांना त्यांच्या आरोग्याची जागरूकता वाढवता येते आणि जे काही आरोग्याबद्दल पर्याय आहेत ते निवडण्यास त्यांना मदत होते. तर आरोग्य प्रचारामध्ये आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणारे वातावरण तयार करणे, म्हणजे जे काही आरोग्याबद्दल आपल्याला सकारात्मक परिणाम आहेत आपल्या वातावरणात ते त्यांना बदल करता येतात. नेक्स्ट, आरोग्य शिक्षणामध्ये जे काही सकारात्मक दृष्टिकोन आहे ते आरोग्य शिक्षणामुळे आपले सकारात्मक दृष्टिकोन बदलता येतात, त्यांच्यात विकसित करता येतात आणि जे काही आहेत आरोग्य शिक्षणामुळे आपल्याला समाविष्ट करता येतात सकारात्मक बदल. तर आरोग्य प्रचारामध्ये संसाधने उपलब्ध करणे, म्हणजे संसाधने म्हणजे जे काही साधने आहेत ते, आणि धोरणात्मक बदल घडवून आणणे, म्हणजे त्या वस्तूंचा वापर करून आपण एखादे धोरण ठरवून आपल्या आरोग्य प्रचारामध्ये बदल घडवून आणू शकतो आपण. एक्झाम्पल पाहू. एखाद्या व्यक्तीला संतुलित आहार कसा द्यावा, नियमित व्यायाम करावा आणि धूम्रपान टाळावे याबद्दल माहिती देणे. म्हणजे आरोग्य शिक्षण देताना आपण एखाद्या व्यक्तीला जर आरोग्य शिक्षण देत असेल तर त्याला संतुलित आहार घेण्यास सांगावे, नियमित व्यायाम करण्यास सांगावे आणि धूम्रपान टाळण्यास सांगावे. म्हणजे स्मोकिंग करत असेल तर त्या व्यक्तीला करण्यास टाळावे. आरोग्य प्रचारामध्ये एक्झाम्पल पाहू. सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे, लोकांना चांगले अन्न सहज उपलब्ध करणे आणि आरोग्य सेवामध्ये सुधारणा. जेव्हा आपण आरोग्य प्रचार करतो त्यावेळेस लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल सुधारणा करण्यास माहिती द्यावी, त्यांना आज अन्न सहज कसं उपलब्ध होईल याबद्दल माहिती द्यावी आणि त्यांचे आरोग्यदायी जे काही वातावरण आहे ते त्यांना मिळण्यास मदत करावी. आरोग्य शिक्षण हे प्रामुख्याने व्यक्ती आणि लहान गटावर केंद्रित असते. आरोग्य शिक्षणामुळे व्यक्ती आणि समाज यांच्यावर केंद्रित करता येते. आरोग्य प्रचारामुळे त्यांचे व्यापक स्तरावर समुदायामध्ये आणि समाजामध्ये बदल घडवून आणण्यावर भर देतो. आरोग्य शिक्षणामध्ये लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करणे, म्हणजे आरोग्य शिक्षणामुळे लोकांना त्यांची जीवनशैली जी आहे ते स्वीकारण्यास आपण मदत करू शकता. आरोग्य प्रचारामुळे लोकांना आरोग्यावर नियंत्रण वाढवण्यास आणि सुधारण्यास सक्षम करणे. आरोग्य प्रचारामुळे समाजामध्ये जे काही रोग होणारे आहेत त्यामुळे आपण त्यावर नियंत्रण करू शकता आणि लोकांना आरोग्य शिक्षण देऊन आणि आरोग्य प्रचारामार्फत त्यांना सक्षम करू शकता. तर हे होते आपले फरक स्पष्ट करा आरोग्य शिक्षण आणि आरोग्य प्रचार. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.